कोकणची भूमी देवभूमी म्हणून ओळखली जाणारी ही पवित्र धरती आणि याच भूमीत सध्या श्रद्धा, अध्यात्म आणि निसर्गाचा अद्भुत संगम पाहायला मिळतोय। तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील सावरवाड येथे असलेले स्फटिक शिवलिंग सध्या केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे। हे स्फटिक शिवलिंग भारतातील सर्वात मोठ्या स्फटिक शिवलिंगांपैकी एक मानले जात असून त्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते वायव्यमुखी आहे। अशा प्रकारचे शिवलिंग अत्यंत दुर्मिळ मानले जाते। याशिवाय हे शिवलिंग तब्बल 10 ते 100 कोटी वर्षे प्राचीन असल्याचा दावा केला जात असल्यानं त्याचं महत्त्व अधिकच वाढलंय। या ठिकाणी केवळ दर्शनच नव्हे तर क्रिया योग ध्यान केंद्राद्वारे सप्तचक्र साधना आणि योग साधना केली जाते। स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त 12 जानेवारी रोजी या शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर येथे भाविकांची मोठी गर्दी वाढली आहे। महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर तब्बल 35 ते 40 हजार भाविकांनी येथे दर्शन घेतल्याची नोंद आहे। दर सोमवारी देखील येथे भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। सावरवाड गाव आता आध्यात्मिक पर्यटनाच्या नकाशावर ठळकपणे उमटले आहे। मुळात हे निर्वाण शिवलिंग ध्यान केंद्र आहे आणि इकडे आपण ध्यानमार्गी साधना, ध्यान उपासना, क्रियायोग हे आपण इकडे शिकतो। आता ही जी जागा तुम्ही बघतायत हे संजय शिंदे यांची ही जमीन आहे। आपले साधक आहेत, ते शिवभक्त आहेत आणि ते शिवभक्त असल्या कारणाने त्यांनी हा उपक्रम कसा करायचा की आपण प्रत्येकाला प्रत्येक नागरिकाला आणि प्रत्येक ग्रामस्थाला आपण कसं योगशास्त्र आणि क्रियायोग हे निःशुल्क आपण कसं शिकवू शकतो, त्यासाठी त्यांनी रुद्रनाथ फाउंडेशनला सांगितलं बाबा तुम्ही इथे या आणि तुम्ही इकडे योगाचा सप्तचक्र साधना, कुंडलिनी उपासना, योग साधना, वरती आई भगवतीची उपासना कशी करायची, नंतर यज्ञ कसं करतात आणि आपले पंचसूक्त जे वेदमंत्र आहेत ते शिकण्यासाठी आपण इकडे आपण हे सगळे ध्यानमार्गी साधना जे आहेत ते आपण इथे करतो। हे स्थान जे आहे, याचा इतिहास जो आहे हा 5 वर्षाचा आहे। तर 5 वर्षापासून हे आपलं स्थान आहे, ध्यान केंद्र आहे आणि ह्या ध्यान केंद्र तुम्ही बघाल तर मध्ये यज्ञकुंड आहे। तर यज्ञ आणि मंत्रसाधना आणि आपलं योग साधना हे प्रामुख्याने आपण इकडे करतो। इथे पूर्ण भारतातून आपले साधक जे आहेत, जे कुंडलिनी उपासक आहेत, जे ध्यानमार्गी आहेत, जे क्रियायोगी आहेत, हे सगळे येतात। तुम्ही हेही चर्चेत बघितलं असाल काय वेगवेगळे तुम्ही इकडे यज्ञकुंड आहेत खूप। तर आपण यज्ञ हा मुळात कसा एक सनातन संस्कृतीचा एक अभिन्न अंग आहे, त्या हिशोबाने आपण वेगवेगळे यज्ञ जे आहेत आपण इथे करतो। यज्ञकुंडाचे आकार कसे असले पाहिजे, हा वर्तुळाकार असतो, देवीसाठी योनिकुंड आणि त्रिकोणकुंड असतो, नंतर अष्टकोणी कुंड असतो, हे वेगवेगळे कुंड असतात आणि प्रत्येक उपासनेच्या देवतेच्या हिशोबाने ते यज्ञकुंड असतात। तर खूप लोकांना त्याच्यावर गैरसमज आहे, लोकांना संभ्रमात आहेत बाबा हे कसं असतं, पण तर तुम्ही पौराणिक आणि शास्त्रोक्त जर तुम्ही टेक्स्ट बघितले तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सविस्तर कळतील।